दोस्त उपस्थित झालेत आपले स्वागत आहे विनंती आहे या मंचावरती। त्याचबरोबर बच्चा 80 बैलाचे मालक सचिन शेठ दलवी उपस्थित झालेत आपले स्वागत आहे। दोन्ही अतिथींना विनंती मंचावरती विराजमान व्हा। मैत्री चषकाच्या माध्यमातून आपले स्वागत। टफर आडला गावी मुरबाडे टिलक अँड ऑल टीम होम साइड पुणे अपकमिंग टूर्नामेंट साठी आपण देऊयात ऑल द बेस्ट। वेल बॅट चला सामना सुरू होतोय। बाउंड्री लाईनच्या नजदीक जे प्रेक्षक आहेत विनंती आहे थोडं बाजूला व्हा। सीमारेषेच्या नजदीक जे प्रेक्षक आहेत अभिभावक टीम अपकमिंग टूर्नामेंट साठी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ऑल द बेस्ट असेल। ऑनगोइंग मॅच कडे जाऊयात। सामना सुरू होतो निर्णायक लढत यजमान संघ लेफ्ट बॅटर रोहित। पहिला बॉल लाईन खराब आहे पंच सांगतात इट इज वाईड। एक एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना गोलंदाज समीर म्हात्रे अर्थातच सॅमला आपण बघत आहोत। एक्स्ट्रा धाब्यानं सध्या यजमान संघाचं खातं गुल होतो। सांघिक धावसंख्येचा श्री गणेश आपण बघत आहोत। एक धाव सध्या धावफल कव्हर। लाईन चांगली ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुल लेंथ सरळ विकेट कीपरच्या हातात बॉल दाखल होतोय। सॅम कडे अधिकचा वेग आहे त्याचबरोबर नियंत्रित गोलंदाजी साठी त्याला जाणलं जातं ते नियंत्रण सध्या आपण बघत आहोत। वाईट नंतर डॉट बॉल छोटी कणी कमबॅक होत असताना समोर ड्राइव्ह करतायत क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत विशाल तरे। चांगलं बॅकअप आलं पण एक धाव रोखू शकले नाही। सिंगल धावेने धावा संख्या सध्या पुढे पोहोचली 2 ऑन बोर्ड। याचबरोबर 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत। आकाश खुणे सध्या साखर एंडला पहिल्या सामन्यात ज्याचा जबरदस्त रोल ऍज अन ऑलराउंडर आपण पाहिला होता तो सध्या साखर एंडला ऑन साइडला मिडविकेट त्याचबरोबर लॉंग ऑफ डीप मध्ये सेट करण्यात आलेला आहे। स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट विकेट कीपर बीट शॉट थर्ड मॅन बीट आणि शॉट फालेगी बीट बॉल निघालाय लॉंग स्टॉपला ब्लॅक स्क्रीनला धडक मारतोय लक फॅक्टर ऑन होतोय। येतायत त्या 4 धावा चौकार। विथ द हेल्प ऑफ बाईट्स या 4 धावा येताना पाहायला मिळतात आणि 4 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफल करती एकूण अंकित होतीये ती 6 ऑन बोर्ड 6 धावा धावफल कव्हर। निर्णायक सामना तो संघ जिंकेल तर क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल। फुल टॉस विकेट कीपर बीट झाले स्वीप काढण्याचा प्रयत्न पण डाऊन द लेग स्टिक या बॉलची पिचिंग आपण बघत आहोत। राईट +1 एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळेल ती 8 ऑन बोर्ड 8 धावा धावफल कव्हर। शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न तो फसला मिस टाइम लीडिंग एज आणि शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला झेल संपादित होतोय। सलामीवीर रोहित कुने स्वस्तात माघारी परतलाय। पहिला आदरा यजमान जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाला फलंदाज बाद। पवन खुंडे बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत। आकाश यांचे बंधुराज त्यांचे प्रितराशी सध्या मेन स्टेज वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अपेक्षा त्यांना देखील असतील कारण त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यांचे दोन्ही सुपुत्र सध्या इन ऍक्शन आपण बघत आहोत। स्ट्रायकर एंडला पवन खुंडे तर नॉन स्ट्रायकर एंडला आकाश खुणे। रोहित खुणे नुकताच बाद झालेले आहेत। 8 ला पहिली विकेट पडलेली आहे यजमान संघाची स्टील 2 टू गो।
मागे चाललाय बॉल, विकेट किपर बीट, शॉट फायरले की बीट, वेगवान चेंडू होता, सरळ पायावरती आदळतोय आणि तसाच निघून जातोय. तो लॉक स्टॉपला लक फॅक्टर ऑन होतोय. लेग बायचा हा चौकार. फॅक्टर आउटसाइड लेग स्टंप, त्याच कारणासह पंचांचा नकार आला. लेग बायचा चौकार कशाही काय होणार, परंतु धावा येणं नितांत गरजेचं आणि त्या धावा सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा संख्या 12. स्टील 1 टू गो. स्टॅकर यायला बॅटर तयार. पवन खुने समोर ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय पण मिसफील्ड, त्याला भेदून बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ सी मार्कच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर मोजावाच लागेल. चौकार. चौकारानं पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावा संख्या 16. कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला. फिल्डर जितू होते त्या ठिकाणी, लॉंग ऑफ वरून आले होते, वेगानंतरही कापलं होतं, परंतु चेंडूला रोख लावता आली नाही, किंबहुना चेंडूचा वेग त्यांना कमी करता आला नाही. इतका वेगवान फटका होता. षटक सुरू होते. दुसरं अजय काळेकर गोलंदाजीसाठी तर बॅटिंगसाठी आकाश कुने. हे बॅटल आता इंटरेस्टिंग असेल. एकताच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे दोन खेळाडू सध्या आमने सामने आपण बघत आहोत. एका बाजूला यजमान संघाचं क्रिकेट आपण एन्जॉय करतो, तर याच परिसरातून अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं गाव अर्थातच मोन्याचा बाडा. आणि या दोन टीमच्या दरम्यान ही मैत्रीपूर्ण लढत सध्या आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती बनल्या गेल्या. षटक सुरू होते. दुसरं चला वेळ जास्त घेता अजय, लक्ष असू द्या. टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर 4:10 पहिला बॉल पडलेला आहे. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. गोलंदाज तयार अजय. पहिला बॉल लॉंग लेगला, जबरदस्त फटका, बहारदार फटका, झोपला आणि मग चोपला. आकाश कुनेचा झकास फटका. षटकार. षटकारानं धावा संख्या आपण बघत आहोत 22. 22 धावा. निसर्गरम्य हा परिसर, भीमाशंकर अभयारण्य क्षेत्र आणि सध्या ऐतिहासिक जयगाव क्रीडा नगरी या स्पर्धेचा साक्षीदार पुन्हा एकदा बनलेले आहे. या संगमात अगदी ऐन सणासुदीत अर्थातच दिवाळी धमाका चषकाचा 11वं पर्व आपण पाहिलं. मुरबाड ग्रामीण, त्याचबरोबर ओपन ग्रामीण क्रिकेटचा थरार. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. मिळेल ती एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याने धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित होती ती 23 ऑन बोर्ड. 23 धावा दाफलकर. पहिल्या बॉल वरती जो फॉलिंग स्वीप लगावला आकाश खुनेनं, तदनंतर थोडे दुखापतग्रस्त आय थिंक ते झालेले आहेत, पण वेदरा विसरून त्याला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पवन खुने लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. वेल लेफ्ट. चांगलं जजमेंट आपण बघत आहोत पवन खुने कडून. एक्स्ट्रा धाव्यानं स्कोर आपण बघत आहोत 24. 24 धावा. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. वन्स अगेन वाईड. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, अर्थातच नियंत्रण, आणि ते सध्या बिघडलेलं आपण बघत आहोत. गोलंदाज अजय काळेकरचा. लागोपाठचे 2 वाईड आणि धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे 25. 25 धावा. शॉर्ट बॉल या वेळेला बॅकफुटवर आले, हुक केलाय आणि स्कोरबोर्डवर 6 धावा बुक करतोय. एवन पवन खुनेच्या बॅट मधून हा रुबाबदार फटका. मैत्रीचे षटकार.
सो या षटकारानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत फ्लाय झालेली आहे. षटकाराचा स्कोर सध्या आपण बघत आहोत 31 रन 31 धावा स्कोर बोर्डवर. आकाश खुने आणि पवन खुने दोन्ही बंधुराज बरसलेले या सामन्यात आपण बघत आहोत. 31 धावा बनलेल्या आहेत. अजय कालेकरच्या विरुद्ध हल्ला सध्या या मॅच मध्ये. हल्ला बॉल फलंदाजी सुरू आहे. यजमान संघ मैदानावरती खेळतोय आणि दोन्ही बंधुराजांच्या दरम्यान दुसऱ्या विकेटसाठी ही जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. धावसंख्या 31 31. क्लीन बोल्ड शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर, पण सफल खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. पवन खुनेला आता बाद करण्यात यशस्वी होतोय. तो संघ कर्णधार अजय काळेकर त्रिफळाची दुसरा आदरा. यजमान जय बजरंग डोंगरनाथ बी क्रिकेट संघाला. सर्वशेवटी सुटकेचा मोकळा श्वास सोडलेला आहे. गोलंदाज अजय कालेकरने धावसंख्या 31. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. समोर टाकलेला बॉल शफल लावून स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. बरोबर ऑफ स्टिकला बॉलनं धडक मारलेली आहे. बँक ऑन टार्गेट. स्कोरबोर्डवर 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. स्टील 2 टू गो. नवीन फलंदाज SG अर्थातच स्वप्नील दलवी बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला दाखल झालेले आपण बघत आहोत. गोलंदाज तयार अजय. ओडीपीएससी स्ट्रोक धाव हवी आहे पण नकार दिलेला आहे. रक्षात्मक पवित्र आपण बघत आहोत स्वप्नील दलवी कडून. लाईन जज करता आली नाही. मेरिट नुसार खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. सो डॉट बॉलची होत असताना सांगता धावसंख्या स्थिर स्थगित 31 31 धावा. स्टील 1 टू गो. चला पंचांचा डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. आय थिंक बेल अगोदरच पडलेली आहे. त्याच कारणासह पंचांचा डेडचा सिग्नल. धावसंख्या 31. 2 फलंदाज आपण बघत आहोत माघारी परतलेला आहे. 3 चेंडू 7 योगदान. आकाश खुने तर स्वप्नील दलवीला अजून वैयक्तिक खातं खोलायचं आहे. शॉर्ट बॉल या बॉलला हुक केला. स्क्वेअर अप द विकेट. चांगला फटका, चांगलं टॅपिंग. डीप बॅकवर्ड स्कोर लेगला बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नीलची स्वप्नवत सुरुवात. चौकार. दुसऱ्या षटकाची सांगता या षटकात एकंदरीत देताना पाहायला मिळाला त्या धावा. 19 षटक 2 संपली. 17.50 ची धावगती. स्कोरबोर्डवर धावा बनल्या गेल्या 35. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना पेंडिंग आहे. मात्र या सामन्यात जास्त वेळ घेत आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. लक्ष सुद्धा 4 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 4 मिनिटात तिसरं षटक एनी कॉस्ट एनी हॅव तुम्हाला टाकून पूर्ण करावंच लागेल. भावेश गोले गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. निर्णायक षटक मार्ग शोधत. तिसरं तर स्ट्रायकर एंडला सलामीवीर आकाश खुने. पहिला बॉल व्ही शेप मध्ये विस्फोटक सुरुवात. ऑन दी अप खेळतायत. लॉंग बॉलला क्लिअर करून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेची समांतर फटका, पॅरलल फटका जो देतोय 440 वोल्टचा झटका गोलंदाज भावेश. आणि त्या सुट्टीनं टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला 6 धावा. षटकार.
चला बॉलची मागणी झालेली आहे, मॅनेजमेंट कमिटी बॉल पोहोचवा लगेचच. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या आवाक्या बाहेरून चेंडू गेलेला आहे. षटकारांना आकाश कुनेनं यलगार केलेला आहे. संघर्षाचा शंखनाद त्यानं फुंकलेला आहे. धावसंख्या 41-41, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटच्या आतली कडा, बॉल मागे निघाला, शॉट फांडलेला, बॅकअप आलंय, नॉस्टा करेंट वरून स्वप्नील निघाले ओव्हर थ्रो आणि आता धाव पूर्ण होईल. मिसफील्ड, दुसरी धाव ही बनेल का प्रश्न उपस्थित झाला होता. कॅज्युअल अप्रोच फिल्डिंग मध्ये आपण बघत आहोत. फिल्डरच्या पोझिशन्स आणि त्यांनी केलेला थ्रो टेंटेटिव्ह पाहायला मिळाला. एक धाव, धावसंख्या सिंगल आपण बघत आहोत 42-42. बेचाळीस धावा स्कोर बोर्डवर 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. शॉर्ट बॉल यावेळेला हुक गेलाय, मिस टाइम फटका. स्कोर लेगचा फिल्डर पोहोचतोय, पण चेंडू त्याच्या समोर टप्पा पडलेला आहे. प्रयत्न सुरू होता परंतु झेलपर्यंत पोहोचले नाही. बॅकअप केलेले 2 धावा आणि या 2 धाव्यानं धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ती डबल डिजिट डबल फिगर 44 ऑन बोर्ड. 44 धावा सध्या स्कोर बोर्डवर. एसडी स्वप्नील दलवी सध्या स्टॅकर एंडला. बॅट तिकडे आणि फलंदाज बाद. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तो फसलाय, मिस लँडिंग आणि फलंदाज बादून माघारी परततोय स्वप्नील दलवी. 44 ला तिसरा धक्का. टेलिव्हिजन स्क्रीन वरती साइड अँगल, अत्यंत चांगला कॅमेरा वर्क कुणाल त्याचबरोबर शिवा यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. बॅटची कडा घेतली, हेलिकॉप्टरचा प्रयत्न पण तो फसतो. विकेट किपरचं चांगलं जजमेंट. जेल संपादित झालेला आहे. 22 ला मिळतं पहिलं सुयश, तर सांघिक सफलता तिसरी. फिल्डिंग करत असताना टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाकरता बॅटिंग साठी पाहिलं तर प्रवीण शेलके अर्थातच नन्नू दाखल झालेला आहे. लांबवरचे षटकार बांधण्यासाठी पटाईत असलेला फलंदाज आता बॅटिंग साठी दाखल होतोय. 2 चेंडू तिसऱ्या षटकाचे अजूनही बाकी, गोलंदाज तयार भावेश. पहिला बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. राऊंड विकेट न चांगला अँगल आपण बघत आहोत बनवलेला आहे गोलंदाज भावेशनं. सुरुवात भावेशच्या विरुद्ध आकाश कोणीची षटकारानं जरूर झाली होती, पण जसा तो ऑफ स्ट्राईक गेला या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी गोलंदाज भावेशच्या वतीनं आपण बघत आहोत. ऑन साइडला टर्न केल्या बॉल मिडविकेटला टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा कॉल, लेझी थ्रो आणि सहजरित्या दुसरी धावही मिळेल. थ्रो थोडा उशिराने आला, त्याच कारणास्तव 2 धावा षटकाची झाली सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर टीमची धावा संख्या 15.33 धाव्याच्या धावगतीनं 3 विकेटच्या मोबदल्यात 46 धावा. आपण बघत आहोत दोन्ही बॅटरच्या दरम्यान चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने अंतिम षटकात काउंटर अटॅक आपल्याला करायचा आहे. 60 पार स्कोर कशा पद्धतीने उभा करायचा आहे त्यासाठी चर्चा सुरू आहे. 46 धावा बनलेल्या आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं षटक यानंतर टाकलं जाणं बाकी आहे. पहिला सामन्याचा सामनावीर ज्यानं 4 ट्रिक कंप्लीट केली होती. आर्यन ठाकरे गोलंदाजीसाठी स्टॅकर एंडला आकाश खुने. 46 धावा बनल्या गेल्या. निर्णायक 4थं षटक सुरू होत आहे. पहिला बॉल स्विच अँड स्वीट. हा पॅटर्न स्ट्रोक आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे, हा ट्रेडमार्क फटका आहे आकाश खुनेचा. झकास फटका, षटकार.
कॉन्फिडन्स स्टार्ट. षटकारांना धावा संख्या 52, 52 सांघिक अर्धशतकाची नोंद. आणखीन एक स्विचिंग. या वेळेला थर्ड मॅनला बेदून बॉल मागे निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली, भेदली, दुभागली, चिरली, फाडली. चौकार. स्कोर सध्या आपण बघत आहोत 56 अब तक 56. 7 बॉल इंडिव्हिज्युअल 24, 24 धाब्याचं योगदान देत असताना आपण बघत आहोत आकाश कुनेला. त्याची फलंदाजी याही सामन्यात भरलेली आहे. पहिल्या सामन्यात देखील 34, 34 धाब्याचं योगदान त्यानं दिलं होतं. सो तोच कॉन्फिडन्स आणि तीच कंटिन्युइटी, ती सातत्यता याही डावात त्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 56 धावा बनल्या गेल्या. 3 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत डाव पोहोचेल. यजमान अर्थातच आयोजक संघ जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचा. 56 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 56 लॉस ऑफ 3 विकेट. आकाश कुने सध्या बरेच स्थान पाहायला मिळत आहेत आर्यनच्या विरुद्ध, ज्यानं यापूर्वीच्या सामन्यात 4 ट्रिक नोंदवली होती. त्याच गोलंदाजाच्या विरोधात सध्या केलेलं हे आक्रमण आपण बघत आहोत. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बॉल मागे निघालाय. शॉर्ट फॉलिंगला बीट करत असताना लॉंग स्टॉप रिझनला पंचांचा इशारा येतोय. इट इज फ्रॉम बाईट्स. हा चौकार. विकेट किपर बीट झालेले आहेत. शॉर्ट फायनल गाडी थर्ड बँडला तर संधीच नव्हती. आउटफील्ड अत्यंत वेगवान. जय गावदेव क्रीडा नगरी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी गजबजलेली आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्या समेत जे 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वाहिनीच्या वतीने जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. चौकाराने धाबा संख्या 60. स्विचिटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा यशस्वी फटका. आकाश कुने बरसलाय. आकाश कुने कोसळलाय. स्विचिटचा आणखीन एक दमदार देखना आकर्षक फटका. शॉट ऑफ द डे. षटकार. स्विचिट ही वेगळी शैली आहे. हा नेहमीच वेगळा पवित्र आणि किंबहुना फेवर झोन आहे आकाश खुनेचा. स्क्रीनवरती रिप्ले आपण बघत आहोत विथ फ्रंट अँगल, विथ साइड अँगल. 9 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट. 30 चं योगदान आकाश खुनेचं. धावसंख्या 66. या वेळेला फॉलिंग स्वीप. झोपला आणि मग चोपला. पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. टेलिव्हिजन स्क्रीनवर शफल झाले. इम्प्रोव्हायझेशन. फॉलिंग स्वीप. 360 स्टाईल खेळतायत. पूर्णपणे दबाव गोलंदाजावरती. 10 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट. 34, 34 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत आकाश कुनेचं. तर धावा संख्या या चौकारानं आपण बघत आहोत 70 ऑन बोर्ड. 70 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. शॉर्ट ऑफ लेंथ होता. कट करण्याचा प्रयत्न तो फसलाय. पंचांचा डॉटचा इशारा आलाय. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलंय. डीआरएस ची मदत मागितलेली आहे. शेवटचा चेंडू डीआरएस तसं वेस्टच जाणार आहे तर तो का वापरात येऊ नये त्यासाठी आकाश कुने डीआरएस ची मागणी केलेली आहे. या विद्यालय पप टेलिकास्टिंग आपण पाहूयात. बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, फिनिश लाईन काय, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. एस इट इज डॉट बॉल. फेअर बॉल आहे. आतमध्ये येणारा बॉल होता. शेवटचा चेंडू निर्धाव. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपलाय. 70 धावा बनवल्या यजमान संघाने. 71चं टार्गेट सेट झालेलं आहे. आकाश कुनेनं 34 धावा बनवल्या. इंडिव्हिज्युअल 11 बॉलचा सामना करत असताना त्याच कारणास्तव आता सेकंड इनिंग मध्ये रनचेस इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल. दोन्ही संघांना क्वार्टर फायनल मध्ये दाखल होण्याची ईर्ष्या तर जरूर आहे, इच्छा तर जरूर आहे. मात्र प्रयत्न करावे लागले आणि पाहायचं 71 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने करेल सेकंड इनिंग मध्ये संघ. विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोराचा पाडा. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल का बिघडेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खोऱ्यात बदलाव आणि ऐकूयात प्रसन्नजीत चव्हाण यांचा आवाज. थँक्यू.
थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. जे बजरंग क्रीडा मंडळ, जे बजरंग क्रिकेट संघ डोंगरनावे आयोजित क्रिकेटचा महासंग्राम अर्थात मैत्री चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन हे संध्याकाळचं सत्र. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 नामांकित संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला एबी रॉयल्स जांभूड. अगदी आपण पाहू शकतो जाम सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती जात असताना. बघूया आजचा संपूर्ण दिवस त्यांचं देखील थोडस बिझी होतं, मात्र तरी देखील आदरणीय जयजी शेळके साहेबांची देखील नुकताच आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जयगाव ते डोंगरनावे सर्वांचे देखील संघाचे देखील सर्व आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. नो बॅक टू द क्रिकेट. 70 धावा बनल्यात, 71 धाव्यांचं भलं मोठं लक्ष जरूर आहे, मात्र कोई भी लक्ष सांगी साहस वडानी हारा वही लोडानी. आता लढाई करावी लागेल आणि लढाई मैदानावरती कशा प्रकारची होईल पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात आणि तो संघ जे भजंग क्रिकेट संघ डोंगरनावे ब संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजय आणि करण हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील ऍज अ ओपनिंग पेअर. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ओमकार. बघूया ओमकार कशा प्रकारची कामगिरी करतील. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा आहेत. 5 कंप्लीट करणारा खेळाडू ओमकार आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू करण आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट टू द टीम शो द गुड गेम. डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल एक खेळाडू, मिड ऑन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे ओमकार पहिल्याच बॉल वरती जबरदस्त गोलंदाजी करतायत. डॉट बॉल आलाय नंदुदादा माडसे साहेबांच्या वतीने. गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी असेल अजय यांच्यासाठी. सलग 3 बॉल 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस अगदी स्लॉट मधला बॉल होता, पाणी अडवायचा प्रयत्न. ऑस्ट्रमच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला म्हणता येईल. 71 धावा, एक भलं मोठं लक्ष आणि भलं मोठं लक्षाचं पाठलाग करत असताना दमचाक नक्की होईल. मात्र अशी गोलंदाजी झाली तर मी म्हणेल फार अवघड आहे 71 धावा बनवणं देखील. यावेळेस अगदी लाईन पाहावी लागेल. पंच कळत आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. इट्स अ वाईट बॉल आणि व्हाईट बॉलने अवंतर धावची मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अगदी आपण पाहू शकतो विघ्नहर्ता स्पोर्ट्स थोडंसं बॅकफुट वरती संघ आहे, कारण प्रतिष्ठा मागे 19.09 ची आस्किंग गती मेंटेन करावी लागेल. धावसंख्या फलकावरती 1 अर्जित झालेला आहे. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती करण. फुलटॉस बॉल, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, कॅच ची संधी निर्माण नक्की झाली होती. फार चांगलं प्रयत्न होता आकाश. अगदी पहिल्या मॅच मध्ये अशीच अप्रतिम झेल टायमिंग एफर्ट
देत असताना घेतली गेली होती, मात्र यावेळेस अगदी दूर वरती राहिले. तोपर्यंत बॅकिंग चांगली होती. कंप्लीट होत असताना धावा बघता बघता 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा या धावफलकावरती. मात्र कमालीचा एफर्ट आकाश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. कैलासदादा धस साहेब जे जांभोडे गावचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत, त्यांची नुकताच उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये होता, स्क्वेअर क्षेत्रामध्ये 3 खेळाडू अगदी चेंडूच्या मागे होते, मात्र तरी देखील 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा या धावफलकावरती. आतापर्यंत या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिले 2 बॉल दोन्ही डॉट, त्यानंतर वाईड आला, मात्र त्यानंतर 2 डबल पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा या फलकावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अजय, ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. 71 धावा चेस करायचे तर अजयचं कमालीचं खेळणं महत्वाचं आहे. कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू बॉलला चेस करतोय, मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा हा पहिला ब्लास्ट, पहिला चौकार. अजयच्या बॅट मधून आणि धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. लाईन देखील मिस केली आणि बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस विघ्नहर्ता स्पोर्ट्सची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 9. विजयासाठी अजून देखील 18 बॉल 62 धावांची आवश्यकता. चला, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. लवकरात लवकर सामना देखील सुरू करायचे. यानंतर देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचे. त्यामुळे मॅनेजमेंट कमिटी आयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लवकरात लवकर सामना सुरू करणं बंधनकारक असेल. 18 बॉल 62 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण असेल. या षटकामध्ये मिनिमम 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि याच काय पुढील 3 षटकांमध्ये मोठे फटकेबाजी करणं देखील गरजेचं. चला, स्पीडअप करायचे विनंती असेल. टीम जांभोडे बी विनंती असेल. डोंगर नावे बी, येस डोंगर नावे बी आपल्याला विनंती असेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई आई क्रीडा मित्र मंडळ जांभोडे व मसा परिसर आयोजित भव्य आणि दिव्य पदयात्रा व महा अगदी आपण पाहू शकतो, जे मात्र पालखी सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य पालखी सोहळा आणि आपल्याला नक्कीच या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण त्या मित्रमंडळाशी कॉन्टॅक्ट करू शकता. एक भव्य आणि दिव्य आपल्या परिसरामधून पालखी सोहळा तो नक्कीच पाहायला मिळेल. अगदी त्यावेळेस दसरा दिवाळी नक्की आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य आणि दिव्य आयोजन आणि नियोजन नक्की आपल्याला पाहायला मिळेल. सो ज्यांना कोणाला त्या पालखीमध्ये सहभाग व्हायचे आपण कॉन्टॅक्ट करू शकता ओम साई आई मित्रमंडळाशी. यावेळेस लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला होता, मात्र लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे व्हाईट साठी. ऑन फील्ड पंचांचा निर्णय व्हाईट बॉल तो ग्राह्य धरला जाईल. यस वाईड असेल. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 आकड्यावर. 11 ऑन द बोर्ड. सुटला बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. बॅटच्या एनर्जीला बॉल लागला आणि ऑन साइडला गेलाय. विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा विपक्ष अजय बजरंग क्रिकेट संघ डोंगर नावे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अजयच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे. अजयला चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 6 बॉल 8 धावांचं
योगदान त्याच्याकडून आलं यावेळेस. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. हा पिच बॉलला पनिश करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. धावा या फलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात होता अगदी आपण पाहू शकतो गोलंदाजाला काही सूर सापडत नाहीये. पहिले 2 बॉल दोन्ही वाईड होते, त्यानंतर आली सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती अपिच बॉलला पनिश केलं अजयने. अजयकडून जी अपेक्षा होती आता त्याची पूर्तता करायच्या दिशेला तो वाटचाल करतोय. त्याच्या बॅट मधून आता षटकार आलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रेट अजून देखील 19.88 म्हणजे जवळपास 20 आहे. तर तुम्हाला प्रत्येक बॉल वरती चौकारांची आतिषबाजी करायची हाच विचार किंवा षटकारांची बरसात करायची हाच विचार घेऊन बॅटिंग करावी लागेल. मोहितच्या खांद्यावरती जबाबदारी. मात्र 2 बॉल वरती 9 धावा त्याने देखील खर्च केले. थोडस प्रेशर मध्ये जरूर आहे, मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, कधी व्हेरिएशनचा वापर करणं हे फार महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल वी शेप मध्ये उडवला गेलाय, मात्र डीप मध्ये असतील फिल्डर आकाश. धावसंख्या फलकावरती एका धावेच्या साथीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 19. 19 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजय आणि करण ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे आणि अगदी आपण पाहू शकतो शेवटच्या मोमेंट पर्यंत ही जोडी टिकणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामध्ये अजयचं खूप मोठं योगदान असेल. जर या मॅचला जिंकायचं असेल तर कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. कुठल्या प्रकारची घाई करणार नाहीत. जोपर्यंत फील्ड करतील 1 रन कंप्लीट होईल आणि एका धावेच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज मोहित. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अजयच्या विरोधामध्ये मोहितचं फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 बॉल वरती 9 धावा खर्च केल्यानंतर पुढील 3 बॉल वरती फक्त 2च धावा खर्च केल्या. 5 चेंडूंमध्ये 11 धावा. मी म्हणेल या धावा डिफेंड करत असताना फार चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. मागील पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर हा जबरदस्त स्लॉक स्वीपचा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विजयासाठी 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा या संघाला विजयासाठी असेल ही आवश्यकता आणि अजयच्या बॅट मधून हा दुसरा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. 12 चेंडू 45 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतील. हे समीकरण विजयासाठी असेल. मोहितच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार जो आला त्याने या मॅच मध्ये कुठेतरी जीव फुंकायचं काम जरूर झालं. आता फॉरेस्ट एंड कडून पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश. 12 बॉल 45 या षटकामध्ये मिनिमम 20 धावा तरी बनवणं गरजेचं असणार आहे. करणच्या खांद्यावरती जबाबदारी या अगदी नावाप्रमाणे साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. अजय आणि करण हे 2 दरम्यान डीजे चिनू यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय डीप पॉइंटच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
चला मॅचला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. जर खेळाडू ओके नसेल तर त्याला आपण बाहेर काढू शकतो आणि त्याच्या बदली दुसरा खेळाडू गोलंदाजीसाठी लवकरात लवकर या विनंती आहे, कारण अजून देखील आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे ही सूचना आयोजकांची माझ्यापर्यंत पोहोचतीये. चला आकाश. लेग बाय सिंगल ऍड होईल. धावसंख्या 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच उर्वरित चेंडू 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. पहिल्या बॉल वरती जरूर चौकाराला मात्र कमबॅक करावा लागेल. कीपर झाले बीट. बॅटरच्या देखील बॅटला बॉल लागत नाही. ती आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. कर्नल रन रेट 13.29. मात्र रिक्वायर रन रेट आता 26.67 चा आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल आणि बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अजयच्या बॅटमधून अजून एक खणखणीत षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील 37 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल 12 चेंडू 27 धावांची ध्वंसक खेळी साकारली आणि त्यामध्ये अजून एक जबरदस्त स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेला. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा खणखणीत षटकार फलंदाज अजयच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 13 चेंडू आणि 33 धावांवरती खेळत असताना अजय आपल्याला पाहायला मिळतील. 43 धावांची आवश्यकता झालेली आहेत आणि विजयासाठी अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच 7 बॉल 28 धावांची आवश्यकता. 7 बॉल 28 43 झालेले आहेत. हे मॅच आता जबरदस्त वळणावरती येऊन पोहोचले, कारण मागील 2 बॉल जे होते त्या 2 बॉल वरती 2 षटकार लगावले गेलेत. 26.67 चा आस्किंग रन रेट आता 24.00 वरती येऊन ठेपलेला आहे आणि कमालीची बॅटिंग अजयच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळाली. थोडेसे प्रेशर मध्ये आकाश जरूर असतील, कारण हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती एखादा मोठा फटका आला तरी देखील चालेल. सिंगल घेऊन अजय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गेला आणि शेवटच्या बॉल वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर जाल तर पहिल्या बॉल तुम्हाला फेस करायला मिळेल, ते देखील चालेल. दोन्ही अगदी दुग्ध शंकर योग मी म्हणेल बॅटर अजय साठी असेल, पण बघूया. हा बॉल फार महत्वाचा आहे. 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश पाहायला मिळत आहे, ज्यावरती घणाघाती प्रहार आक्रमक हल्ले चढवले जात आहेत. स्लोवर वन पिक केलाय व्ही शेप मध्ये. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळेल आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ ला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार आणि नो बॉल. ओव्हरस्टेपिंग नो बॉल.
त्यांचं काय नवीन बॉल बॉल कधी अडवला भिजला फुटला गाल झाला विद्रूप झाला सकाळपासून सूचना अजय ची आवश्यकता फ्रीडचा बॉल आहे आणि वेळ घालवायचा नाहीये ही विनंती असेल यावेळेस चांगलं कमबॅक आपल्याला म्हणता येईल मैदानावरती झालीये मिस्टेक आणि आता आपण पाहू शकतो फलंदाज होतील बाद म्हणजे नवीन बॅटर जो स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो नवीन बॅटर असेल पुढच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आता समीकरण नम्रतेची विनंती 6 बॉल आणि 23 धावे विशाल तरे नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती आता 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे अजयने कमबॅक करून दिले नक्कीच 15 बॉल मध्ये 37 धावांची विध्वंसक खेळी त्याने साकारली आहे मात्र विशाल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत डावकुऱ्याचे ते देखील एक विस्फोटक फलंदाज आहेत मात्र त्यांच्या समोर बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये 23 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी कॅप्टनने दीपेश वरती सोपवली आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा विपक्ष जय बजरंग क्रिकेट संघ डोंगरनावे अशी लढत ऍडव्होकेट लकी दादा मात्रे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे अजयसाठी अजयने सामना संपवला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज अजयसाठी असेल चला वेळ जास्त घ्यायचा नाहीये विनंती असेल 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल चला टीम डोंगरनावे चला मॅच सुरू करायची 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे थर्डमॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून लाजवाब एफर्ट रोहन होते रोहन दळवीच्या माध्यमातून नक्की आपल्या संघासाठी 3 धावा डेफिनेटली वाचवल्या गेल्यात आता समीकरण येऊन टेपले 5 बॉल 22 धावांची आवश्यकता स्ट्रायकिंग एंड वरती अजय आहे ज्या अजयने आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये 37 धावा कुठल्यात कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण एबी रॉयल्स आपण रेडी राहायचंय ही विनंती असेल आणि जो संघ जिंकेल कुठल्याही प्रकारचा विश्राम आपल्याला दिला जाणार नाही त्वरित मॅच आपण सुरू करणार आहोत बावीस धावांची आवश्यकता विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल स्पीडअप करायचं दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 1 चेंडू फेकला गेला आणि त्या 1 चेंडू वरती 1 धाव खर्च झाली आता 5 चेंडू 22 म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मोठे फटके येणं गरजेचं आहे यावेळेस चांगला बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळतो बॅट अँड पॅड मधून रक्षकाच्या हातामध्ये जरूर बॉल विसवला आता 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता म्हणजे 3 षटकार 1 चौकार राची आवश्यकता आहे अजयकडे काबिलियत आहे अजयकडे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे त्याला कारण त्यांनी सिद्ध केलंय आतापर्यंत 16 चेंडूंमध्ये 37 धावांची इनिंग त्याने साकारली आता 4 बॉल 22 धावा बनवायचे यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे वाईट बॉल समीकरण 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 21 धावा आणि यस 50 अप 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे 4 बॉल मध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा या संघाला
यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेला मॅच अजून संपली नाहीये, कारण मी अजून मैदानावरती आहे हे सांगत असताना एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. अजयच्या बॅट मधून हा षटकार. चॉईस बॉल नसेल याची नोंद करून घ्यायची. जो बॉल देण्यात येईल तोच घेणं बंधनकारक आहे याची नोंद करून घ्या. आणि मॅच बॉल आलाय. 3 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता असेल हे विजयाचं समीकरण. आणि हा बॉल आणि याच्या पुढचा बॉल हे दोन्ही बॉल महत्वाचे आहेत. मी म्हणेल इनफॅक्ट तिन्ही बॉल महत्वाचे आहेत, मात्र हे 2 बॉल असतील ते थोडी जास्त इम्पॉर्टंट आहेत. 3 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. आणि आता आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर देखील तैनात. सिल्ली रिजन मध्ये व्हाईट बॉल. आता 3 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर दिसतोय, हरकत नाही. 3 पैकी एकही बॉल जरी नीट पडला तरी देखील सामना जिंकू शकतो, तो म्हणजेच डोंगर नावे संघ. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. आणि डॉट बॉल तर यस इम्पॉर्टंट आहे. 3 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. अजय जबरदस्त कामगिरी करतोय. 17 बॉल 43 वरती तो खेळतोय. या स्पर्धेमधील अर्धशतकीय खेळ साकारू शकेल का? मात्र त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे संघाला जिंकून देणं. 3 चेंडू 14 धावा. आतापर्यंत फार चांगली बॅटिंग अजयने केली आहे. आता तोच फॉर्म कंटिन्यू करणं फार गरजेचं आहे. यावेळेस व्हाईट बॉल. आता 3 चेंडू 13. 3-13 असं समीकरण आलेलं आहे. बघूया कुठला संघ कुठल्या संघाचे 3-13 वाजवेल. अजयला पाहून आता प्रेशर मध्ये गोलंदाज जितू आपल्याला दीपू पाहायला मिळतील. आणि दीपूच्या माध्यमातून देखील मिस्टेक केली जाते. तब्बल पाहायला गेलं तर 23 धाव्यांची गरज होती, त्यापैकी 3 बॉल वरती 10 धावा खर्च केल्यानंतर आता 3 चेंडूंमध्ये 13 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. अजय मैदानावरती आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. 17 चेंडूंमध्ये 43 धाब्यांची विध्वंसक खेळी त्याने देखील साकारली आहे. 3 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस झाली आहे मिस्टेक आणि पंचांचा इशारा नो बॉल. आणि त्या नो बॉल वरती आलाय A1 क्वालिटीचा दमदार षटकार. 6 धावा. पाच 18 बॉल मध्ये 49 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारली. एकदा बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही अजयसाठी. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. आता चर्चा घेण्यास भाग पाडलंय आणि फ्रीडचा बॉल आहे. 3 चेंडू 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता दीपू थोडासा प्रेशर मध्ये जरूर आहे. 23 धावा त्याच्यासाठी वाचवल्या होत्या, मात्र आता कुठेतरी त्या थोड्याशा कमी वाटू लागल्यात, कारण मैदानावरती अजय फार चांगली कामगिरी करतोय. बॅटिंग टीम बॅटरला गरज नाही तरी पण तुम्ही पाणी घेऊन येतात. असं परत झालं ना तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लकी दादा मात्रे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर अजयने सामना फिनिश केला तर. 18 बॉल 49 वरती खेळतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. 10 चेंडू 40 धाव्यांची गरज असताना आता 3 बॉल 6 वरती ही मॅच आली आहे. म्हणजे 7 बॉल मध्ये जवळपास 34 धावा बॅटिंग करत असताना बनवलंय. चला स्पीडअप करायचंय, वेळ घ्यायचं नाहीये, टाइम वाया घालवायचा नाहीये. विनंती असेल तब्बल 6 षटकार 2 चौकार. स्वप्नील चला स्पीडअप करा, विनंती असेल. 3 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. अजय बॅटिंग करतोय. या हंगामातील त्याचा पहिला अर्धशतक कंप्लीट करू शकेल का बघूया. 3 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आहे दीपू. चला सामना सुरू करायचा, विनंती असेल लवकरात लवकर. फ्रीडचा बॉल आहे. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. येस, विनिंग हिट +50 लागू शकेल का हा मोठा प्रश्न आहे. 3 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे बॅट नक्की फिरवली जाईल यात मात्र शंका नाही या बॉल वरती.
आणि यावेळेस व्हाईट बॉल आता 3 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता आणि फ्री हिट देखील कंटिन्यू पाहायला मिळतोय. दीपू वरती तो प्रेशर आहे, तो प्रेशर दिसतोय. 3 बॉल वरती त्याने जवळपास 18 धावा खर्च केल्या, तब्बल 18 धावा, ज्यामध्ये आपल्याला वाईट 3 पाहायला मिळतील. नो बॉल वरती षटकार, त्यानंतर षटकार, एक सिंगल, एक डॉट. महत्वाची ओव्हर होती आणि महत्वाच्या ओव्हर मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर साऱ्या धावा घेतल्या गेल्यात. 2 बॉल वरती एकच धाव अर्जित केल्यानंतर 4 बॉल 22 धाव्यांची गरज असताना इथून मॅच पराजयाच्या स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बीमर म्हणजे आता गोलंदाज या ओव्हर मध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीत आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करायची विनंती असेल. बघा भरपूर वेळ घेतला जातोय, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. क्वार्टर फायनल 3 ओव्हरची असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 3 चेंडू 4 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील चला लवकरात लवकर बॉलर निवडायचा आहे आणि गोलंदाजाला देखील विनंती आहे बॉलिंग साठी लवकरात लवकर या. कदाचित प्रवीण शेळके आता आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. यस, प्रवीण शेळके आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीणला संघासाठी काहीतरी करावं लागेल. 3 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल आहे. अजयने फार चांगली बॅटिंग केली आहे. 67 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघासाठी हा सामना म्हणजे मी म्हणेल एक स्वप्न आहे, कारण ज्या प्रकारची अजयने बॅटिंग केली आहे, 10 चेंडू 40 धाव्यांची गरज असताना देखील फार चांगली बॅटिंग केली आहे. चला स्पीडअप करायचे विनंती असेल, वेळ वाया घालवायचा नाहीये. क्वार्टर फायनल नंबर 1 ही 3 ओव्हरची असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 3 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता असेल. डोंगर डावे संघ थोडासा बॅकफुट वरती आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील करण्यात आली. फ्री हिट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 2 चेंडू आणि 4, 2 चेंडू 4 कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. टाळ्या आपोआप वाजल्या जात आहेत दोघांसाठी देखील. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 49 वरती खेळतोय तो म्हणजे अजय. 2 चेंडू आणि 4 धावा. चला प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेणं गरजेचं नाहीये. भरपूर उशीर झालाय, अजून देखील उशीर करायचा नाहीये, ही सर्वांना विनंती. 2 चेंडू 4 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये स्कोर लेग, मिड विकेट, एक खेळाडू लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक फिल्डर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4. चला थोडस स्पीडअप करायचंय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण आहात. 4 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती देखील गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाच्या मार्फत कमबॅक करणं अपेक्षित आहे टीम डोंगरनावे संघाला. आता 2 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघाने. आणि या स्पर्धेमधील पहिल्या अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळते. एकदा बॅट वरती करायची आहे. खेळाडूचं नाव आहे अजय. जबरदस्त कामगिरी केली. 10 चेंडू 40 धाव्यांची गरज असताना ना रुकूंगा ना थकूंगा, संघाला गरज आहे आणि संघासाठी धावून आलेला आहे हा खेळाडू. 21 बॉल मध्ये 55 धाव्यांची विस्फोटक खेळी. कप्तान चलसिनातान कॅप्टनच्या माध्यमातून कॅप्टनशिप पारी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत डोंगरनावे संघाला आणि पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मोऱ्याचा पाडा संघ कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी आहे विनंती. अजय मॅन ऑफ द मॅच असतील. अजय लवकरात लवकर या ही विनंती. आणि त्यांच्या सोबतीला एबी रॉयल्स जांभुडे संघ आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील कॅप्टनला पाठवून द्यायचे. आपण त्वरित टॉस करणार आहोत. सामना असेल 3 ओव्हरचा.
आणि ब्रँड ब्रदर्स केक शॉपचे सर्व दिनेशजी गरज यांच्या वतीनं मॅच विनिंग 50 साठी अजय कालेकरला कॅश